मित्रो, मानसिक समस्या ही जागतिक समस्या आहे। मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये अतिशय जागरूक राहणं, मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय आवश्यक गोष्ट झालेली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या विषयावर मी आपल्यासमोर हे विचार मांडून समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे। या प्रबोधनाला आपली साथ मिळत असल्यामुळे अनेक व्हिडिओ लोकांपर्यंत जात आहेत, लोकांना त्याचा लाभ होत आहे। याबद्दल मी तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आजचा विषय आहे टीका, निंदा आणि मानसिक स्वास्थ्य। पहिल्यांदा टीका म्हणजे काय आपण बघूया। टीका म्हणजे एक भाष्य असते आपल्या कृती आणि उक्तीवरचं, आपल्या स्वभावावरचं। आपला स्वभाव कसा आहे, आपली कृती कशी आहे, आपली उक्ती कशी आहे। उक्ती म्हणजे बोलणं, आणि आपलं बोलणं लोकांना जेव्हा फायदेशीर वाटते ते आपलं कौतुक करतात। त्यांना ते अडचणीत आणणारं किंवा त्यांच्यावर मर्मावर बोट ठेवणारा असेल तर तो तुमच्यावर टीका करायला लागतात। म्हणजे आणि हे टीकेमध्ये काय असतं तुम्हाला सांगतो का, तुमचे गुण आणि दोष सांगितले जातात। आणि निंदेमध्ये काय असतं, निंदा केवळ तुमच्या दोषाविषयी, उणिवाविषयी, त्रुटीविषयीच बोललं जातं। निंदा ही द्वेषबुद्धीने केली जाते, टीका ही द्वेषबुद्धीनंच केली जाते असं नाही। टीका ही तुमच्या सुधारण्यासाठी सुद्धा, तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी केली जाते। काही टीकाकार हे अतिशय समाजहितेशी, समाजातील जी माणसं चांगलं काम करतात त्यांनी अधिक चांगलं काम करावं, त्यांच्यामध्ये अधिक चांगली प्रगती व्हावी म्हणून सुद्धा तुमचे दोष दाखवण्याचा ते प्रयत्न करतात। आणि हे दोष दाखवताना ते तुमच्या गुणावर देखील भाष्य करत असतात। मित्रांनो, असे चांगल्या टीकाकाराची समाजाला अतिशय आवश्यकता आहे। जसे शस्त्रक्रिया करणं गरजेचं असते, अनावश्यक भाग काढून टाकण्यासाठी जशी शस्त्रक्रियेची गरज असते, तसे आपल्या व्यक्तिमत्वातील जे काही दोष आहेत, उणीवा आहे, त्रुटी आहेत, ते काढून टाकण्यासाठी टीका आवश्यक ठरते। ती एक शब्दरूपी शस्त्रक्रिया आहे। आणि ही शस्त्रक्रिया करणारे टीकाकार हे आपले मित्र असले पाहिजे, आपले त्यांना मित्र समजले पाहिजे, गुरु समजले पाहिजे। ही गोष्ट आपण एकदा त्यांच्याकडे या नजरेनं पाहायला लागलो किंवा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागलो, आपल्यातली एखादी उणीव, एखादी त्रुटी, एखादा दोष आपल्या लक्षात आणून दिल्याबरोबर आपण धन्यवादाचा मेसेज त्यांना पाठवणं, धन्यवादाचा फोन करणं, भेटून धन्यवाद व्यक्त करणं, आणि नक्की मी सुधारणा करून घेईल सर, जे कोणी व्यक्ती असेल त्याच्याबद्दल आदरानं बोला, तर तुमच्यामध्ये अजून तो तुम्हाला चांगलं गायडन्स करेल। लक्षात आलं? हां, त्यानं आणि जर त्या तुमच्या उणीवाच नसतील, त्या टीकाच तुमच्या उणीवा नसतील, त्या तुमच्या त्रुटी नसतील, ते तुमचे दोष नसतील, त्यात तुमचा काही गुन्हाच नसेल त्याच्यामध्ये, आणि जर हे जरी काही केलं असेल तर त्याचं असं समजा की उद्या असं काही होऊ नये, बरंच झालं मला सावध केलं, म्हणजे असं जर काही घडलं तर उद्या लोक टीका करू शकतात। बरं झालं बाबा, आपल्याला फायदा झाला याची जाणीव करून दिलं, या नजरेनेही त्याच्याकडे बघा। आणि निंदा ही द्वेषबुद्धी त्यांनी केली जाते, तुमचं नसलेलं आहे म्हणून सांगितलं जातं, राईचा पर्वत करून सांगितलं जातं। हे द्वेषबुद्धीने केलेलं निंदेचा काचे घर असावे शेजारी, अशा पद्धतीनं हा जो शब्दप्रयोग आलेला आहे तो शब्दप्रयोग या अर्थानं आलेला आहे की आपल्याला निंदकाला घाबरून आपल्याकडून एखादी चूक होणार नाही ना, यासाठी माणूस सातत्यानं दक्ष राहतो, बी अलर्ट राहतो। आपल्याला आपले मित्र सुद्धा सांगतात बी अलर्ट म्हणून, आपले मार्गदर्शकही सांगतात बी अलर्ट, म्हणजे सावध राहा, तत्पर राहा, काळजीपूर्वक जगा, निर्दोष जगा। आणि हे निर्दोष, काळजीपूर्वक जगण्यासाठीच आपल्याला निंदक आपल्याला उपकारक ठरत असतात, हे लक्षात ठेवा। फक्त आता विषय असा आहे की या टीका आणि निंदा जर द्वेषबुद्धीने झाले असतील, अवास्तव स्वरूपाचे असतील, तर त्या मनाला तुम्ही लावून घेऊ नका। आणि मनाला
लावून घेतल्यामुळं तुमचा मानसिक ताण वाढतो आणि ह्या ताण सातत्यानं तुम्ही तणावात राहत असाल तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं. मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडून जाते. हे गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. टीका आणि निंदा हे मित्रहो टाळणं शक्य नाही, फक्त हाताळणं शक्य आहे. आणि ते हाताळण्यामध्ये आपल्या मनालाच हाताळणं, आपल्या बुद्धीला हाताळणं, हे म्हणजे खऱ्या अर्थानं टीकेला हाताळणं. आता कसं हाताळायचं टीकेला, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. जर ती योग्य असेल तर त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करता. एखाद्याने तुमच्या जर खऱ्या अर्थानं उणीव जर लक्षात आणून दिली तर मी त्यांना धन्यवाद माना आणि ती उणीव दूर कशी करता येईल यासाठीचं गायडन्स घ्या त्याच्याकडून किंवा अन्य तुमच्या गुरुकडून, मित्राकडून गायडन्स घ्या. किंवा तुम्हाला जर कळायला लागलं तर त्याच्यातून मार्ग काढा. हा त्यावरचा उपाय आहे. आणि जे द्वेषबुद्धीनेच केलेलं तुमच्या वर्तनाबद्दल, कृतीबद्दलचं भाष्य असेल तर त्याचा माझा काही संबंध नाही. तुम्ही जे नाहीतच, तुम्हाला तुमचं ते नावच नाही, तर नाव घेऊन जर चिरकू लागलं कोणी तर तुम्ही काय म्हणायचं, ठीक आहे सोडून द्या, माझा काही त्याच्याशी संबंधच नाही, एवढं बोला आणि सोडून पुढे जा, कामावर लक्ष केंद्रित करा. आणि या टीका आणि निंदेचा तुम्हाला काय फायदा होतो यावर फोकस करा आणि ते लिहून काढा. टीका आणि निंदेचे फायदे असतात आणि अशा पद्धतीनं त्या फायदे करणाऱ्याविषयी कृतज्ञता बाळगणं अतिशय गरजेचं असते. आणि वस्तुस्थिती समजून घेणं हा एक पर्याय आहे. काय असतं माहिती आहे काय, मी तुम्हाला या अगोदर एकदा एका व्हिडिओमध्ये बोललोय की सर्वावर टीका होते, सर्वांचीच निंदा होते. सर्वजण टीका करतात आणि सर्वजणच निंदा करतात. त्यामुळं ती काही अशी तुमच्याच नशिबाला ते आलंय असं समजण्याचं काही कारण नाही. एक दुसरी गोष्ट की माणूस जेव्हा बोलत असतात तर ते व्यक्तीबद्दल बोलतात. जेव्हा व्यक्तीबद्दल बोलत असतात, ज्या चार माणसं बसले की व्यक्तीबद्दल बोलत राहतात आणि व्यक्तीबद्दल बोलताना मग त्याचे काही काळ्या पाकाळ्या, काही दोष, काही उणिवा, काही त्रुटी असलेल्या नसलेल्याही बोलतात. तशाच बरोबर ते बोलताना ते काही गुण देखील तुमचे सांगत असतात आणि बहुतांशी वेळा तर टीकाकाराकडूनच तुमचे गुण कळले जातात जनतेला. कारण बऱ्याचदा काय असते, तुमचे जे काही तुमच्याबद्दल सद्भावना बाळगून असणारे तुमच्याकडे वॉच करतात, चांगला माणूस आहे बाबा एवढं म्हणून थांबतात, तरी हे टीकाकार मोठमोठ्यानं ओरडत राहतात तुमच्या विषयावर बद्दल आणि मग त्यावेळी तुम्हाला तुमचे गुण देखील ते सांगत राहतात. त्यामुळे त्या खऱ्या अर्थानं टीकाकारामुळेच माणसाचे गुण जगासमोर अधिक येतात. ही गोष्ट वस्तुस्थिती तुम्ही लक्षात ठेवा. आणि ती टीका म्हणजे फक्त अजून एक लक्षात ठेवा, टीका ही तुमच्या एकट्यावरच होत नाही, सगळ्यावरच होते. त्यामुळे तुमच्यावरच झाली असा विचार हे तुमचं आकलन बरोबर नाही असं त्याचा अर्थ आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की टीका ही सगळ्यांवर होत असते. आणि टीका करणारा काही धुतल्या तांदळासारखा असत नाही. म्हणजे तो काय 100% निर्दोष असतो का? नसतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मग त्याच्यातही उणिवा, तुमच्यातही उणिवा, बरोबर झालं. पण ते उणिवा मात्र दूर करणं हे आपलं काम आहे, आपल्या हितच आहे. उणिवा त्रुटी कारण त्यानं उणिवा तशाच ठेवायला, त्रुटी तशाच ठेवून जगायला म्हणजे त्याची प्रगती होणार नाही. तुम्ही जर त्रुटी दूर केली, उणिवा दूर केल्या तर तुमची प्रगती आहे. हे एक लक्षात ठेवा. आणखीन एक काय असते, काही निंदा तुमची ही निंदा करण्यासाठीच काही जणांना बक्षीस दिले जातात, काही जणांना पैसे दिले जातात, काही जणांना सुपाऱ्या दिल्या जातात तुम्हाला बदनाम करण्यासाठी. आणि हे पैसे घेऊन सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागतं. उठ दुपारीन, घे सुपारीन, कर टीका, अशा मनोवृत्तीचे समाजामध्ये खूप लोक असतात. आणि अशा पैसे घेऊन, सुपाऱ्या घेऊन, पद घेऊन तुमच्या विरोधामध्ये टीका करणाऱ्यांबद्दल, निंदा करणाऱ्याबद्दल फारसा विचार करू नका. ते धंदेवाईक आहेत. आणि दुसरी गोष्ट काय असते
की तुम्हाला तो न जाणताच, तुमची वस्तुस्थिती न समजून घेताच तो बोलत राहतो. काय होतंय मग अशा वेळी तुम्ही हा विचार करायला पाहिजे की त्याला वस्तुस्थिती माहिती आहे का, त्यानं त्या घटनेचा त्याचा साक्षीदार आहे का तुमच्या? नाही. मग तो काय करतो, IQ माहितीवर बोलत, बाबा IQ माहितीवर तो बोलत असतो. हे IQ माहितीवर बोलणाऱ्याकडे फारसं लक्ष देऊ नका. आणि पराचा कावळा करून लोकांना सांगण्याची एक सवय असते. छोटी गोष्ट मोठी करून सांगण्याची सवय. एवढा जरी साप निघाला तर माय ग एवढा मोठा ग माय म्हणायची. लक्षात आलं? आणि 1 मिनिट झालेल्या घटनेबद्दल तासनतास बोलण्याची लोकांना एक सवय असते आणि त्याबद्दल ते खूप खूप विस्तार करून सांगत राहतात आणि यातूनही तुमची निंदा घडत असते. त्यामुळे याकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नये. म्हणजे जी माणसं निंदेचा आणि टीकेचा नकारात्मक पद्धतीने विचार करतील ना, तर ते मानसिकदृष्ट्या रुग्ण होऊन जातील आणि त्यांना जगण्यामध्ये आणि लोकांच्या समोर येण्याचं धैर्यच गमावून बसतील, आत्मविश्वास गमावून बसतील आणि लोकांना टाळून जगतील. आणि मित्र, त्यामुळं तुमचं खच्चीकरण होईल. तुम्हाला टीकाकाराला, निंदेला समर्थपणे समोर जाता आलं पाहिजे, तरच तुम्ही जगू शकाल चांगल्या पद्धतीने. आणि अजून एक लक्षात ठेवा, टीकेचा निंदेचा नकारात्मक विचार करून काय फायदा आहे का? लोकांनी टीका करू नये म्हणल्यानंतर टीका थांबणार आहे का? लोकांनी निंदा करू नये म्हणल्यानंतर लोक थांबणार आहेत का? थांबणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग त्यामुळं तुमचं काम तुम्ही थांबवू नका, तुमचं सद्गुण व्यक्त करणं थांबवू नका. तर कारण तुम्ही काम न थांबवता कार्यरत राहिलात, तुम्ही यशस्वी होत पुढे जाऊ लागलात, तुमचं सामर्थ्य वाढवत पुढे जाऊ लागलात की सामर्थ्याला सलाम करणारे टीकाकारही असतात. आज विरोधात लिहिणारे उद्या समर्थनात लिहू शकतात, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. अपकीर्ती करणारेही आरती लिहितात, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. तर आणि तुमचा विशेषतः तुमच्या सत्यावर आणि तुमच्या कार्यावर, तुमच्या ध्येयावर तुमची निष्ठा असणं गरजेचं आहे. सत्यावर निष्ठा असणं म्हणजे काय? तुम्ही करत असलेली कृती आणि उक्ती सत्य असेल, कायदेशीर असेल. कोणाच्या बापाला घाबरायची काय गरज आहे हो? आणि लोक काय बोलायचं ते बोलू दे ना. क्या कहेगे लोग बहुत बडा रो, यावर तुम्ही फार फोकस करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, सुधारणा करणं शक्य आहे ते करा आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या समर्थ बना. पहिल्यांदा लोकांच्या टीकेने वीक होऊ नका. तुम्ही मानसिकदृष्ट्या समर्थ बना. जगातली कुठलाही शब्द मला अस्वस्थ करू शकत नाही. हजारदा सांगा, हजारदा सांगा. मी दिवसेंदिवस मानसिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनत आहे. माझ्यात प्रचंड शक्ती आहे, माझ्यात प्रचंड कौशल्य आहे. जगातला कोणी माझा बालबाका करू शकत नाही, असं तुमच्या मनाला सातत्यानं सांगा. म्हणजे या टीकेचं तुम्हाला भय वाटणार नाही. तुमचं कौशल्य वाढवा, क्षमता वाढवा, ताकद वाढवा, सामाजिकदृष्ट्या समर्थ बना, आर्थिकदृष्ट्या समर्थ बना. तुमचं जितकं संघटन कौशल्य वाढवता येईल. काय होईल मग? संघटन कौशल्य जास्त झाल्यानंतर, तुमचं वाढल्यानंतर तो घाबरेल तुमचा टीकाकार, निंदाकार. अरे याच्या नादी लागलं तर ह्यानं कोणीही दिवशी आपल्याला संपून टाकू शकतो, किंवा याचे चाहते यांना आपल्याला संपून टाकू शकतात, आपला कधी कोणीही दिवशी घात होऊ शकतो. ही भीती सुद्धा लोकांमध्ये निर्माण तुमच्या ह्या सामर्थ्यानं होऊ शकते. पण लोकांना भय दाखवण्यासाठी, लोकांना भीती दाखवण्यासाठी यावर तुम्ही फोकस करू नका. मात्र तुमच्या विधायक कामावर फोकस करा आणि तुमचं सामर्थ्य वाढत गेलं की ते आपोआप बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या घडायला सुरुवात करतात. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही उंचीवर जा, टीका थांबणार नाही. पंतप्रधान झालं तर टीका थांबते का? राष्ट्रपती झालं तर टीका थांबते का? नाही थांबत. पंतप्रधानावर किती टीका होतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून काम विधायक करणं हेच त्याच्यावर पर्याय. ऊन आणि पाऊस जसं चालूच राहणार आहे, पाऊस जसा पडतो, पाऊस पडत नाही, जसं ऊन पडते, जसं सावली पडते, सावली आणि ऊन, प्रकाश आणि अंधार हे जसं कायम चालू राहणार आहे, तसं निंदा आणि स्तुती
टीका आणि स्तुती कायम चालू राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे ती कधी पूर्णतः कोणालाच थांबवता आली नाही. रामाच्या पत्नीला थांबवता आली का, रामाला थांबवता आलं का, आपण ज्याला देव समजता त्यांना तरी त्यांच्यावर टीका झाली की नाही? श्रीकृष्णावर टीका झाली की नाही? कोणावर टीका झाली नाही? तर माणूस दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी योजना जर जाहीर केली तर एकही माणूस कोणालाच ते बक्षीस मिळणार नाही, लाख रुपये कोणालाच मिळणार नाही, कारण हे सगळ्यांवर टीका झाली. असा एकही देव सांगा ज्याला तुम्ही देव म्हणता त्याच्यावर टीका झाली नाही. टीका होते देव म्हणून, त्याच्या चरित्रावर तुम्ही ज्या देवाचे चरित्र ज्यांनी लिहिलेत, जे काल्पनिक असेना परंतु लिहिलेत, त्याच्यातही टीका झाल्याचं दाखवले त्यांनी. असो, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या समर्थ बनण्यासाठी सत्यावर निष्ठा ठेवा, सत्यानं वागा, कायदेशीर वागा. त्याचबरोबर मानसिक सामर्थ्य वाढवण्यासाठी प्राणायाम, ध्यान, धारणा यावर फोकस करा. शांत झोप अतिशय गरजेचे आहे या मानसिक सामर्थ्य वाढवण्यासाठी. आणि ग्रंथ साधना, हे चांगले व्हिडिओ ऐकणं, यातून तुमचं मानसिक सामर्थ्य वाढेल आणि मानसिक सामर्थ्य वाढवलं की मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होईल. मित्रो, आणखीन दुसऱ्या एका महत्त्वाच्या विषयावर पुढच्या भागात मी आपल्यासोबत बोलणार आहे. आज इथंच थांबतो आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती करून थांबतो.